सजवा खुशाल दागिन्याने गेला पणा थकणारा हो माझ्या माता रमाईला म्हणतात की शेवटच्या क्षणाला मी माझ्या बाबाला भेटू न शकलो. रामू तुझ्या जीवनाचे सुख कधी मी तुला देऊ न शकलो. अगं धडपडलो माझ्या या लाचार समाजासाठी रात्र दिवस हसलो, पण मी माझ्या बाळाला 2 पैशाचं कफन देऊ नाही शकलो. 2 पैशाचं कफन देऊ नाही शकलो. 2 पैसा मीनाताई लांडगे यांच्याकडून 100 रुपये आले आणि तुम्ही तर मस्त बसल्या. माय पैसे नाही देऊन राहिले सगळे ते सगळे. आता देते ना, आता सुरुवातच होते. हो माय मी वाटच पाहून राहिली. आता उठते सगळे पैसे काढा, सगळ्या बाया 10-10 रुपये काढा, 5-5 रुपये काढा, पण सगळे उठून ये इथं. 20 चालते. 20 काय पाहिजे? चिल्लर नसलं. अच्छा ठीक आहे. नाही खरंच आता हा मस्करीचा विषय आहे. तुमच्या पैशाची गरज नाही, पण रमाईच्या गाण्यावर जेव्हा कोणी उठून कोणची महिला मला पैसे देतो तर खरंच एक, कारण आम्ही आम खातो अंबराईला विसरतो, दुधाची गोडी चाकतो आणि साईला विसरतो, बापाचं नाव घेतो मात्र आपल्या आईला विसरतो. विचार करा तुम्ही की लाज ना उरली कोणालाही. आता महिलाही शृंगार करतात येता जाता. अरे बिना शृंगाराने जिने संसार सजविला तीच होती माझी रमाई माता, तीच होती माझी. साहेब दुःखी जनाचा कैवार घेत होते. लंडनला गांधीजीशी झुंज देत होते. चिंतेने विष्णू तेव्हा रमाई माऊलीचे हृदयामधील दुःख नैनात येत होते. नैनात येत हृदयामधील दुःख नैनात येत होते. कारण माय माझी साधी भोळी रमाई तिचे नाव. माय माझी साधी भोळी रमाई तिचे नाव. अरे बॅरिस्टर केला माझा बाप भीमराव, माझा बाप बॅरिस्टर केला माझा बाप भीमराव. माझी माय कशी होती? कारण कोणाला एका लेकराची माय होता येते, 2 लेकराची माय होता येते, 4 लेकराची माय होता येते, 5 लेकराची माय होता येते, 9 कोटी लेकरांची आई कशी झाली असेल ओ रमाई, जगातलं पहिलं उदाहरण. विचार करा, 4 लेकरं तिनं मातीत गाडले, राजरत्न इंदू, रमेश आणि गंगाधर. तरी माता रमाई बाबासाहेबाला पत्र लिहिते, गंगाधर मेला की साहेब आम्ही फार आनंदात आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. म्हणून मला काय म्हणायचं, माता जीती होती रमाई.
आवडते ना मग हे बघा ना. माता माझी ती होती रमाई, माय मागाऊ किती तिचा ठाई. माता माझी ती होती रमाई, राजरत्न इंदू रमेश गंगाधर सोडून गेले तुला भरून आले म्हणून, तरी उभी राहिली तू भीमाच्या पाठी. कष्ट केले माये तू जीवनभर, झाली दुनियेची तो माई. अंजू सुखदेवे बुद्धनगरी बोधी वृक्ष महिला मंडळ यांच्याकडून या रमाईच्या गीतावर माझ्या ताईने 100 रुपयाची भेट दिली. खूप खूप धन्यवाद. झाली दुनियेची तो माई, मै मागी गाऊ तुला ठाई. झाली कोटीची तू आई, मै थोडासा काम कर मग. माँ कैसी होती माँ दिला मला. जयंताबाई यांच्याकडून मला हा फार मोठा आशीर्वाद दिला. धन्यवाद माँ. माँ कैसी होती है कि माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात खाली नहीं जाती. नहीं जाती. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात खाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती. माँ कैसी होती है कि चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना, बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे इनकार मत करना, इनकार मत करना. माँ. मैत्री कांबळे यांच्याकडून 100 रुपये. महानंदा कांबळे या ताईकडून रमाईच्या गीतावर सुद्धा 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. कारण आई कशी असते. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक भाऊ सुभाष कोठारे यांच्याकडून या बहिणीला आशीर्वादाच्या रूपामध्ये 100 रुपये मिळाले. भाऊ वर बसा. सुभाष भाऊ बसा वर. माता माझी ती होती रमाई, मै मागाऊ किती तिचा ठाई. माता माझी होती रमाई, ज्यांना मायबाप आहे त्यांना कदर नाही, ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. कारण ज्यांना आहे ते वृद्धाश्रम मध्ये नेऊन टाकतात, त्यांच्या मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये आई वडील चांगली दिसत नाही म्हणून वृद्धाश्रम मध्ये महिना देतात आणि तिथं मायबापाला नेऊन टाकतात. आमच्या घरात येणार जाणार पाहुणे ह्यात म्हणते मोठे मोठे माणसं येतात तर मायबाप सोबत नाही. तू तुमच्या जिंदगीवर विचार करा तुम्ही. अरे मायबाप कसे असतात. क्योंकि माँ की चल प्यार पाने को दुनिया मरती है, प्यार खोने को दुनिया डरती है. लड़ती है. प्यार पाने को दुनिया मरती है, प्यार खोने को दुनिया डरती है. ये लेने देने का कोई प्यार नहीं दीदी, सच्चा प्यार सिर्फ माँ बाप करते हैं, सिर्फ माँ बाप करते हैं. 15 वर्षापासून माझी आई सोबत राहत होतो आम्ही. असं म्हणत नाही माझ्याजवळ होती कारण माझी अवकात नाही माझ्या आईला ठेवायची. असं म्हणा की 15 वर्षापासून मीच माझ्या आईकडे होती. मागच्या सीझनला पोराच्या भेटीला जातो म्हणे अमरावतीला गेली, पडली, पाय मोडला आणि तिथंच आहे 1 वर्षापासून. नाही तर जेव्हा गाडी घेऊन निघायची तर माझ्या गाडीपाशी यायची, गाडी टेकोट टेकोट यायची. मा कशाला येतं रोडवर पाय बी घसरत. म्हणून म्हणायचं आहे की चाची बोले चूड़ी लाना, सैली बोले कंगन लाना. चाची बोले चूड़ी लाना, सैली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना, कोई बोले झुमका लाना. पर एक मेरी माँ ऐसी थी यारो जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना.
पर दीदी घर में छोटी है, माँ के हिस्से, दीदी के हिस्से में उसकी माँ आहे. खरंच माझ्या हिस्स्यातच माझी माँ आलेली आहे. आता येत होती गाडीमध्ये, तिचा फोन आला. आता काय 70-80 वय आहे आणि वजनही जास्त आहे. पाय मोडला, चालता येत नाही. निघता निघता आवाज निघत होता. म्हटलं माँ, ताप आहे तुला, तब्येत खराब आहे. हां ठीक आहे म्हणे, तू टेन्शन नको घेऊ, तू कार्यक्रम कर म्हणे. तू येईपर्यंत मी मरत नाही म्हणे, तू आल्यावरच मरण बाई, तू टेन्शन घेऊ नको म्हणे. माँ अशी असते. हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. नहीं आती. जेव्हाही मला फोन करते, मी कामात असतो, माँ ठेव मी थोड्या वेळानं करतो. काय बाई म्हणते, जेव्हाही तुला फोन करू कामातच असतं ग म्हणते. माझी पोरगी मोठी येडी आहे बाई, नुसतं आपलं कार्यक्रम याच्यातच असते. पण आज मी तिला काढतो, पण उद्या ते मेल्यावर कोणीच कॉल करणार नाही. आता विचारते जेवलीस का, कार्यक्रम आहे, झोपेत फोन केला का बाई, डिस्टर्ब केला का माँ, झोप झोप झोप. खरंच माँ की दुआ कैसी होती है. म्हणून हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, नहीं आती, मजदूर ऊपर की कमाई नहीं आती. नहीं आती. सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती. माता माझी ती होती रमाई, मैं मगाऊ किती तिचा टाळी. माता माझी ती होती रमाई, मैं मगाऊ किती तिचा टाळी. अमर पतविहार महिला मंडळाकडे. धन्यवाद. महिला मंडळाकडून मला 200 रुपयाची भेट आली. जरूरी है खंजर हिफाजत के खातिर, खातिर दुआओं का तुम आसरा लेके निकलो. निकलो. जरूरी है खंजर हिफाजत के खातिर, दुआओं का तुम आसरा लेके निकलो. ये माना कि जिंदा नहीं है तुम्हारी माँ, ये माना कि जिंदा नहीं है तुम्हारी माँ, पड़ोसी के माँ से दुआ लेके निकलो. पड़ोसी के माँ से दुआ लेके. माँ तो माँ होती है. एवढे कपाट भर कपडे लुगडे आहे तिला, पण आता गाऊन घालून झोपली असते, कारण लुगडे घालता येत नाही, उठता येत नाही. म्हटलं माँ, कपाट भरून तुझे कपडे आहेत ग, एवढ्या तुला 5-5, 10-10 हजाराच्या साड्या घेतल्या. म्हटलं माँ, आणि त्या तशाच पडून आहे, तू घालत नाही. बाई काय करू, कुठे घालू म्हणे. आता हाय म्हणे माय माझ्यापाशी खूप, पण मी घालू शकत नाही. त्या दिवशी विचार केला, जेव्हा म्हणे गरिबी होती, कंट्रोलचं 1-2 रुपयाचं लुगडं घालू माय म्हणे, कंट्रोलचं 1-2 रुपयाचं लुगडं घालू म्हणे, त्याच्या त्याला भोंग पडलेले राहत म्हणे. खाली तुझ्या बापाची चड्डी घालू, त्याच्यावर लुगडं घालू म्हणे. आज 10-10 हजाराचे लुगडे आपण घालता येत नाही म्हणे. त्या दिवशी विचार केला, माझ्या मायला 10 हजाराचे लुगडे घालता येत नाही, पण अशा माझ्या माया आहे ज्याला लुगडे घालता येते, म्हणून तिच्या नावानं लुगडे आणतो. त्या तुमच्या मायेमध्ये प्रत्येक माय शोधतो, त्यांना देतात. आमच्या जयशिला अंबाने, सपना सांगोडे यांच्याच आहे, अचल वाचणे, त्यांनी सुद्धा, कारण मोठ्याने पैसे दिले तर फार चांगलं वाटते, लहान्यानं पैसे दिले नवाजले तर खूप वेगळा आनंद होतो. त्याच्याकडून मला 100 रुपये रमणच्या गीतात. एक दिवस बडणे राहून मला नागपूरला यायचं होतं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये न बसता मी मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये बसली. सगळ्याला फोन करून सांगितलं की मी गाडीत बसले. पहिलं मूर्तिजापूर आलं, गाडी लागली होती आडवं, मला वाटलं चांदूर बाजार आलं, चांदूर रेल्वे आलं. त्याच्यानंतर दुसरं अकोला आलं, मला असं वाटलं की वर्धा आलं, पुलगाव आलं. असं करता करता गाडी शेगावला पोहोचली. उमेताई अध्याय यांच्याकडून 100 रुपये आले. जेव्हा शेगावला गाडी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की मी उलट मुंबईला चालली. गाडी चालू झाली, थंडीचे दिवस होते. जशी चालू झाली अशी धावत आली आणि गाडी फास्ट झाली. मी एकदम पाय टाकला खाली. जसा पाय टाकला प्लॅटफॉर्म खतम झालं होतं. जसं खतम झालं खाली 3-4 पलट्या खाऊन खाली पडली. जय माझ्या ताईने सुद्धा जसा पाय टाकला असा 3-4 पलटल्या खाल्ल्या आणि खाली पडले. जसे पडले
सगळे गाडी लोक ओरडत आहे, अरे कोई तो भी लडकी कट गई, कोई तो भी लडकी. मला पण असं वाटलं की मी गाडीला काहीतरी कटली. 10 ते 15 मिनिटं माझ्याकडून उठणं झालं नाही. डोकं फुटलं, तोंड फुटलं, फार लागलं. काही लोक आले, मला उचललं. म्हणून एक बेवफा को मैंने गले से लगा लिया. एक बेवफा को मैंने गले से लगा लिया, हीरा समझ के कांच का टुकड़ा उठा लिया. दुश्मन ने मेरे कत्ल की कोशिश तो की, मगर माँ की दुआओं ने मुझको बचा लिया. माँ की दुआओं ने मुझको बचा. माँ महाराष्ट्राचे ख्यातनाम पॅट मास्टर आमचे हितेश पाटील याच्याकडून सुद्धा मला 100 रुपये मिळाले. अरे होश क्या चीज है, होशान भी ले सकता था, वो कसम खाने के लिए हाथ में कुरान भी ले सकता था, और बचा लिया माँ के दुआओं ने, वरना वो हादसा तो मेरी जान भी ले सकता था, मेरी जान भी ले सकता था. माता माँ जीती हो पीर भाई, मैं मगाऊं इनकी भी जाता ही था. बाबासाहेब बॅरिस्टर पदवी घेऊन आले तर फाटकी साडी घालून जाईल तर माझ्या साहेबाची बेइज्जती होईल. म्हणून शाहू महाराजांची पगडी माता रमाई नेसून गेली. पण आज माझ्या मायला लुगडं नव्हतं नेसायला, पण मा रमाई म्हणून माझे दिवस कसे आले. घालतो लाखाचं मी सोनं तुझ्या पायी, घालतो लाखाचं मी सोनं तुझ्या पायी, नाही मागाऊ इथे तुझ्या पायी. घालतो लाखाचं मी सोनं तुझ्या पायी, नाही मागाऊ इथे तुझ्या पायी. घालतो लाखाचं मी सोनं तुझ्या पायी. महाराष्ट्राचे गायक सुभाष कोठारे गायक यांच्याकडून पुन्हा मला 100 रुपयाची भेटली. खूप खूप धन्यवाद. प्रत्येक गाडीवर बघा लिहिलेलं असते आई तुझा आशीर्वाद, माँ की दुआ. बापाचं फार कमी लिहिलेलं असते की नाही, पण आईचा आणि बापाचा दर्जा सारखा आहे मान, बराबर की नाही. कारण धरती से बडी क्या तो माँ की गोद. कारण धरतीहून पडायच्या पहिले धरतीवर आम्हाला 9 महिने आमच्या माईची गोद सांभाळते. धरती से बडी क्या तो माँ की गोद, और आकाश से बड़ा क्या तो बाप कसा है. शुभ बाप कसा असते. कारण गरम दूध करून देणारी ती आई दिसते गिलासात लेकराला, पण दूध पैसे नसेल तर दुकानातून उधार दुधाचं पाकिट आणणारा बाप मात्र लेकराला दिसत नाही. बापासारखा देव माणूस नाही, पण आम्ही बापाला विलनच्या याच्यात उभं करतो. लेकराला ऐकलं नाही तर ते कुठं गेली रे दादा आहे ना, विचार करा तुम्ही. आम्ही बापाला विलनच्या कटगऱ्यात उभं करतो. काही ऐकलं नाही, रडू नको नाही तर बाबा मारे, आणि तू इथं जाऊ नको नाही तर पप्पाला सांगे. उगीच बापासारखा देव माणूस नाही माय मावल्यांनो. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. बाप कसा असते, जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. जो अपने बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है.
जो अपनी किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है। माँ रखती है 9 महीने कोख में, पर जो अपने दिमाग में 9 महीने ढोलता है वो बाप होता है। घर में जब सबके जूते आते हैं, बाप के तलवे खिंच जाते हैं, अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है। बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है। बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है। बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है। बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं। और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं, इस दुनिया में रहता है। तसेच मिशन इंडिया टीव्हीचे संपादक शिवाजीला घडवलं आई असावी अशी जिने भिवाला घडवलं आई आशीर्वाद आहे। कारण लय असे दुश्मन आताही तुम्हाला माहित आहे, काही खरं नाही माझं, मला कधी मनुवादी टपकोतीन काही खरं नाही। टपलेच हात, पण माझा समाज माझ्या मागे आहे, म्हणून ते माझं काही करू नाही शकले, नाही तर आतापर्यंत मला उडवलं असतं। तुम्हाला माहित आहे नरेंद्र दाभोळकरचं काय झालं, पानसरेचं काय झालं, तसाच माझा इतिहास होणार आहे। पण इतिहास क्रांती करणाऱ्यांचा लिहिला जातो, भडवेगिरी करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही। शशिकांत पिल्लेवान यांच्याकडून 100 रुपये खूप खूप धन्यवाद। माता माझी ती होती मार माई, चिवर घेतला होता, एका आश्रमात गेली, असं वाटलं की जावा आश्रमात काहीतरी दान करूया। चिवरवर आश्रमात गेली तर अनाथ आश्रम वृद्धाश्रमच्या पायरीवर एक बाबा आणि आई बसले होते, म्हातारे जगमथारे होते, बसले होते। मी म्हातारीकडे बघितलं, म्हटलं आई जेवलीत का? म्हातारीनं माझ्याकडे बघितलं आणि खाली मान टाकली। मी बाबाला विचारलं बाबा जेवलेत का? तेव्हा त्या बाबांनी जे म्हटलं मी ह्या शेरमध्ये तुम्हाला सांगते बाबा मला काय बोलले। बाबा बोलले मी आश्रमात तिथं म्हातारे जोडप्यांना विचारलं आई बाबा तुम्ही जेवलेत का? तर बाबा बोलले काय सांगू बेटा माझ्यावर देवच खोकला। त्रिशरण बुद्ध विहार एकात्मता नगर यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली।
तेव्हा ते बाबा बोलले काय सांगू बेटा माझ्यावर देवच कोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. काय सांगू बेटा माझ्यावर देवच कोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. अरे वंशाला दिवा पाहिजे म्हणून देवाकडे नवस केले आणि देवानेही प्रसन्न होऊन वंशाला 4 दिवे दिले. देवाने प्रसन्न होऊन वंशाला 4 दिवे दिले. अरे वंशाचा दिवा त्याला जास्त तापला पण 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. शाळा शिकून पोरांना खूप मोठं केलं. त्यांच्या शिक्षणासाठी शाहूकाराकडे घर लिहून दिलं. त्यांच्या शिक्षणासाठी खूप मोठं केलं. त्यांच्या नोकरीसाठी शाहूकाराकडे शेत लिहून दिलं. आयुष्यभर पोराला तळ हाताच्या पोळावाने ठेवला. शेवटी थोरला बायकोचा ऐकून माझ्या अंगावर धावला. शेवटी थोरला बायकोचा ऐकून माझ्या अंगावर धावला. आता वाट पाहतो मरणाची माहित नाही देव कुठे लपला. आता वाट पाहतो मरणाची माहित नाही देव कुठे लपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी. माता माझी होती रमाई, मैं मागाऊ किती जाताई माई. माता माई होती रमाई, मैं मागाऊ किती जाताई माई. रमाईचा शेवट गाते ये अभी आते आते लिख लिया मैंने. सोनू बबलू प्रभाकर भैया साहेबावानी गाऊन वाजवत नाही तुझी ग कुणी गाणी. गाते मी रमाई रडतात ढाई ढाई. तुझा हात राहू दे त्यांच्या शिरावरी. शिरावरी हर्षल सांगे तुझी ते नवलाई. हर्षल सांगे तुझी ते नवलाई. मैं मागाऊ किती तुझा ठाई ठाई. हर्षल सांगे तुझी नवलाई. मैं मागाऊ किती तुझा ठाई ठाई. के समता सैनिक दल यांच्याकडून मला दिली ते रमा. रमाई है माझी. रात को बैठी थी बबलू भाव तुमको तर्ज पूछी और बैठे बैठे आधी घंटे में रमाई लिखी मैंने. मैं कोई शायर नहीं हूँ पण एक रमाईची लेख हवा जे जे आठवलं ते लिहिलंय रमाई मध्ये म्हणून हो पत्रा दिली ते रमाई. सोना आणि गज बारे संजय ना यांच्याकडून 100 रुपये आले. माझी चिंता